आज आपलं पहिलं सेशन आहे। जीवन विद्या मिशनने हे एक मोठं पाऊल उचललेलं आहे। याचं उद्दिष्ट आता आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे। तुमच्या मनात येईल की जीवन विद्याच का, सर्व तरुणापर्यंत जीवन विद्या पोहोचवली पाहिजे का? या सर्व काचं उत्तर तुम्हाला आज मिळणारच आहे। पण याचं जे उद्दिष्ट आहे सर्वात महत्त्वाचं की आपल्याला संवाद साधायचा आहे। लक्षात ठेवा, संवाद साधायचा आहे। आणि संवाद म्हणजे एकतर्फी असू शकत नाही। पण पहिल्यांदा मी बोलणार आणि मग तुमच्याकडनं मला प्रश्न हवेत। तुमच्याकडनं जेवढे माझ्याकडे प्रश्न येतील तेवढं मला तुम्हाला उत्तर देणं आणि तुमचं समाधान करणं मला सोपं जाईल। मग त्या दृष्टीने आपण हा जो वेबिनार आयोजित केलेला आहे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे की तरुणांशी संवाद साधायचा आहे। आता या प्रश्नाची उत्तर देताना आपण काही नियम पाळूया। ते नियम म्हणजे काय की आपल्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे। आता एक विषय घेताना जर तुम्ही दुसऱ्या विषयाचे प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर 2 मिनिटांमध्ये किंवा 1 मिनिटामध्ये देणं कठीण जातं, कारण त्याचा त्याचं बेसिक्स समजल्याशिवाय त्याचं उत्तर कळणार नाही। म्हणून आपण काय करूया की जो विषय मी घेतलेला असेल त्या विषयाच्या दृष्टीनेच तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते विचारा, किंवा मी काय जे एक्सप्लेन केलं असेल ते जर समजलं नसेल तर त्याचं मला प्रश्न विचारा। म्हणजे आपण फोकस राहू, कारण आवाका खूप मोठा आहे, तुमचे प्रॉब्लेम्स पण खूप मोठे आहेत। तर हे सर्व सॉल्व करायचेच आहे आपल्याला, धरूनच उत्तरं तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं। हा एक मोठा सुंदर प्रोग्रॅम जीवन विद्या मिशनने आयोजित केलेला आहे। तर ह्याचा फायदा जास्तीत जास्त तरुणांना व्हावा अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे तुम्ही काय करा, जितक्या तुमच्या मित्रांना ही लिंक देता येईल तेवढी द्या, जेणेकरून आपल्याला तरुणांचा हा देश आहे। खरं म्हणजे काय झालं माहिती आहे, आपले पंतप्रधान नेहमी म्हणत असतात की आपला देश हा तरुण देश आहे, तरुण देश आहे। असं का म्हणतात? सर्व देश एवढे आहेत पण सर्व देशांना तरुण देश म्हणत नाहीत, पण आपला देश हा तरुणांचा देश म्हणतात, कारण 42 कोटी तरुण ह्या देशामध्ये आहेत। तुम्ही त्यातलीच भाग आहात, लक्षात ठेवा। आता या तरुणांना जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर ते लायबिलिटी ठरतात, लक्षात ठेवा। लायबिलिटी, देशासाठी लायबिलिटी ठरतील। आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते ॲसेट होतील। म्हणून तरुणांचा देश म्हणून आपण जेव्हा आपली छाती फुगवतोय तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या तरुणांना योग्य मार्गदर्शन, योग्य संस्कार हे मिळणं खूप गरजेचं आहे। म्हणून देशाने म्हणजे पंतप्रधानांनी जे सांगितलेलं आहे त्यांना पूरक आणि पोषक असा हा प्रोग्रॅम आपण सुरू केलेला आहे। म्हणजे आपल्या सरकारला जे वाटतंय की आज हा देश महासत्ता व्हायला पाहिजे आणि हा महासत्ता होण्यासाठी तरुणांचं योगदान खूप मोठं आहे असं आपल्या पंतप्रधानांना वाटतंय। पण त्यामागे एक गोष्ट नक्कीच आहे, या तरुणांना चांगलं मार्गदर्शन देणं तेवढंच गरजेचं आहे, नाहीतर ते आपला विकनेस ठरू शकतील। लक्षात ठेवा, देशाचा ते वीक पॉईंट होतील। तर देशाचा तरुण हा देशासाठी स्ट्रेंथ व्हायला पाहिजे, ह्या दृष्टीने जीवन विद्या मिशन हे खूप मौल्यवान कार्य करत आहे की तरुणांना योग्य मार्गदर्शन देण्याचं। आता तुम्ही म्हणा तरुण तरुण शब्द तुम्ही एकसारखे वापरतायत। तरुण कोण? मी पण तरुणच आहे ना, मला यूथ आयकॉन हे लोक म्हणतायत, म्हणजे मी पण तरुणच। म्हणजे तरुण कोण? ज्याला आपण तरुण वाटतो तो तरुण। आता कोणाला वाटत नाही आपण तरुण, बरोबर ना? कोणाला वाटत नाही की आपण तरुण आहोत म्हणून। म्हणजे खरं हे टप्प्यावर सर्वांना हे उपयुक्त आहे, म्हणून सर्वांनी हे ऐकणं गरजेचं आहे। आता तरुणांपुढे प्रॉब्लेम्स किती आहेत हे बघायला गेले तर खूप प्रॉब्लेम्स आहेत। मला वाटतं आमच्या वेळेला जेवढे प्रॉब्लेम होते त्याच्या मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड तुमच्याकडे प्रॉब्लेम झालेले आहेत। याला कारण का? विज्ञान हे एक कारण आहे, कारण विज्ञानाने जशी प्रगती होत चाललेली आहे, विज्ञानाने आपल्याला सुधारणा होत चाललेल्या आहे, विज्ञानाने आपल्याला खूप काही गोष्टी मिळत आहेत। मग त्याचबरोबर विज्ञानाबरोबर काही गोष्टी अडचणीच्या पण व्हायला लागलेल्या आहेत।
आपण एक साधं उदाहरण तरुणांच्या दृष्टीने बघूया. एक मोबाईल इज अ क्रांतिकारी गोष्ट विज्ञानाने साधलेली आहे, क्रांतिकारी. पण ही क्रांती होत असताना काही काही वाईट गोष्टी त्या मोबाईलमुळे होत चाललेल्या आहेत. त्याला आळा घालणं हे पालकांना सुद्धा कठीण होत चाललेलं आहे. पालक पण त्याच्यामध्ये फसायला लागलेले आहेत मोबाईलमध्ये. अशा रीतीने काही वाईट गोष्टी, विज्ञानाबरोबर वाईट आणि चांगल्या गोष्टी दोन्ही येत असतात. म्हणून चांगल्या गोष्टीवर आपण फोकस कसं राहायचं हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी हा आपण संवाद साधतोय, लक्षात ठेवा. आता तरुणांकडे किती प्रॉब्लेम्स आहेत बघा. करिअरचे प्रॉब्लेम्स आहेत. एवढे शिकतायत मुलं, एवढी शिकतायत. हल्ली कोण नुसते ग्रॅज्युएट होऊन थांबतच नाही, त्याच्या पुढे जात आहेत. मुली तर काय बघायला नको, मुली पण शिकत चाललेले आहेत. आणि सगळेच जण शिकतायत आणि जॉब्स नाही आहेत. झाले प्रॉब्लेम्स. म्हणजे सुशिक्षित तरुण आपल्याकडे आहे आणि जॉब्स नाही आहेत. झाले प्रॉब्लेम आता. त्यामुळे तरुणांना काय म्हणतात, टेन्शन यायला लागले. टेन्शन की एवढा अभ्यास करून जर नोकरी मिळणार नसेल तर कशाला अभ्यास करायचा प्रश्न पडतो. एवढंच नाही, अभ्यास एवढा करतात, 95% 90% मार्क मिळवतात आणि तरी जी पाहिजे ॲडमिशन ती मिळत नाही आहे. मग मुलांमध्ये टेन्शन निर्माण होते. आज CET, कुठे 12वीचे चांगले मार्क मिळाले तोपर्यंत CET द्यायला लागते. 12वीला 95-96% मिळून CETला जर 2 मार्क कमी पडले कुठे, तर पुढे जायला कठीण झालेलं आहे. त्यामुळे आजच्या तरुणांना कॉम्पिटिशनला तोंड द्यायला लागते. खूप मोठी कॉम्पिटिशन आहे आज. आणि या कॉम्पिटिशनला तोंड देताना त्यांची दमछाक होते. आता या दमछाकीवर उपाय काय? तुम्ही म्हणणार काय आम्हाला ॲडमिशन देणार का? आम्ही ॲडमिशन देणार नाही आहे, पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा जॉब्स फ्रंटवर, करिअर फ्रंटवर प्रॉब्लेम आहेत. बरं, जॉब मिळाल्यानंतर तरी आराम आहे. जॉबमध्ये पॉलिटिक्स सुरू. जॉबमध्ये प्रत्येक तरुणाला पुढे जायची घाई झालेली आहे. आणि त्या घाईमध्ये एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घालतं, लोक एकमेकात पडत आहेत खाली. पुन्हा जॉबची श्युअरिटी आहे, जॉबची पण श्युअरिटी नाही आहे. सगळीकडे अनसर्टन्टी सगळीकडे आहे. आज चांगला जॉब, 2-2 लाख पगाराचा जॉब आहे, तो उद्या राहील की नाही ही सतत अनसर्टन्टी, सतत टेन्शन. म्हणून मग लोक काय करतायत, जेवढं जास्त काम करतायत तेवढं करतायत. आज आपण असं म्हणतो, सकाळी गेलेला तरुण टायमात जायला लागतं, वेळेवर जायचं ऑफिसमध्ये, पण परत येण्याची वेळ नक्की नाही आहे. बरं, परत नाही वेळेवर आलो, घरी बायकोची कटकट सुरू. म्हणजे हाऊसवाईफ असेल तर तिची पण करिअरची धडपड चालू असेल तर दोघे एकत्र भेटणं कठीण झालेलं आहे. एवढंच नाही तर आज एक नवरा सौदीला आणि बायको बँगलोरला. प्रत्येकजण आपापलं करिअर करण्यासाठी पुढे धावतोय आणि या धावण्यामध्ये दोघे एकत्र येत नाहीत. फॅमिलीचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. काही लोकांना मुलं पाहिजे म्हणून नवस करतात, काही लोक मुलं नको म्हणून भांडतायत. बायको म्हणते मूल पाहिजे, किंवा पुरुष म्हणतो मूल पाहिजे, किंवा आई वडील म्हणतात मूल पाहिजे आणि मुलांना मूल नको झालेलं आहे. का? तर करिअरची आड येते. अशा रीतीने काय चाललं आहे की तिथे पण प्रॉब्लेम झालेले आहेत. बरं, नवस केला, भरपूर प्रयत्न केले आणि मूल झालं, आनंदात असतात. पण शाळेपासून प्रॉब्लेम सुरू, ॲडमिशनपासून प्रॉब्लेम सुरू, मुलांच्या संगतीची काळजी सुरू, मुलं अभ्यास करत नाही म्हणून काळजी सुरू, मुलांकडे लक्ष द्यायला आईवडिलांना वेळ नाही म्हणून प्रॉब्लेम सुरू. म्हणजे सर्व गोष्टीचे प्रॉब्लेमच सुरू असतात. त्याच्यानंतर एवढं सगळं करून बाबा सगळं चांगलं आहे, नाही, आरोग्याचे प्रॉब्लेम. कारण एवढा स्ट्रेस निर्माण झालेला आहे. ही अनिश्चितता जी आहे, इनसिक्युरिटी आणि अनसर्टन्टी, या गोष्टीमुळे इतकं टेन्शन झालेलं आहे. या टेन्शनमधनं स्ट्रेस यायला लागलेलं आहे. एक लक्षात ठेवा, अनसर्टन्टी आणि अनिश्चितता याच्यातनं काय निर्माण होतं? भीती निर्माण होते. सतत भीतीचं वातावरण. त्या भीतीतनं सतत चिंतेचं वातावरण, काळजीचं वातावरण. आणि या काळजीमधनं जर काही घडलं तर मग स्ट्रेसमधनं डिप्रेशन, आणि डिप्रेशनमधनं
आत्महत्येचे प्रकार सुरू झालेले आहेत। आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मोठमोठ्या ओनर्सच्या आत्महत्या, म्हणजे पैसे कमवून सुद्धा आत्महत्या, हे सगळं जे चाललं आहे ना, याला कोण अटकाव करणार आहे आणि कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार? हा मोठा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा। हा छोटा प्रॉब्लेम नाही आहे आणि या मोठ्या प्रॉब्लेमला उत्तर देणारं एकच आहे, ती म्हणजे जीवनविद्या आहे, लक्षात ठेवायचं। जीवनविद्येकडे प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहे आणि ते उत्तर आपण देणार आहोत, पण हळूहळू, एकदम घाई करू नका। आज मी बोलताना मध्ये स्ट्रेसचा प्रश्न विचारू नका किंवा मुलांचा प्रश्न विचारू नका। मुलांचा प्रश्नासाठी पेरेंटिंगवर जेव्हा आपण येऊ, पेरेंटिंगवर पालकत्व, सुजाण पालकत्व कसं म्हणतात त्याच्यावर सुद्धा आपण येणार आहोत, तेव्हा आपल्याला या गोष्टीचं उत्तर मिळतील। मुलांनी कसं वागलं पाहिजे हे सुद्धा आपण बोलणार आहोत। सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत, तेव्हा सावकाश पण नक्कीच तुम्हाला उत्तरं मिळतील। आता तुमच्या आजच्या तरुणांचे मी आरोग्याचे प्रॉब्लेम सांगितले। आजचे तरुण आयदर एवढे असतात, सगळ्यांची ओबेसिटी खूप वाढलेली आहे, नाहीतर खूपच व्यायाम करतात, खूपच डाएट करतात आणि झिरो फिगर करायला बघतात। म्हणजे एकीकडे झिरो फिगर, एकीकडे 100 फिगर, ह्याच्यामध्ये सगळेजण अडकलेले आहेत। त्यामुळे ह्याच्यातनं आपल्याला मार्ग काढला पाहिजे, आरोग्यावर पण लक्ष दिलं पाहिजे। म्हणून मी आज जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स हा विषय मी घेतलेला आहे। आता आपलं काय झालं आहे, हे सर्व ह्याच्यातनं आपण जीवनातनं आपलं धावपळ चालू आहे। सद्गुरू म्हणतात नेहमी की धडसोड वृत्ती चाललेली आहे, धावपळ चालली आहे, म्हणजे धड पडेपर्यंत धडपड चाललेली आपली। आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे, पैसा खूप मिळवतोय, लाखोनी पैसे मिळवतोय, पण ते पैसा उपभोगायला वेळ नसतो। बघा कशी मजा आहे, म्हणजे सगळीकडे कसं वातावरण झालेलं आहे, पैसा कमवतोय भरपूर, पैसा भोगायला वेळ नाही आहे, लग्न करतो पण एकत्र राहायला वेळ नाही, त्यामुळे घटस्फोट, पटत नाही, लवकर पटत नाही। हल्ली काय झालं आहे, पूर्वी मुली कशा होत्या, शिकलेल्या नव्हत्या, त्यामुळे नवऱ्याची दादागिरी चालू असायची आणि ते पण बिचारे ऐकून घ्यायचे। आता मुलीसुद्धा शिकायला लागल्या आहेत, त्यामुळे दोघांनी एकमेकांना बरोबरीने वागवायचं आता वेळ आलेली आहे, पण तरीसुद्धा पुरुषी अहंकार जात नाही आणि मग त्याच्यातनं एकमेकांशी पटत नाही आणि मारामाऱ्या सुरू होतात, म्हणून घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। तर अशा रीतीने तुम्ही जे जे मिळवायचा प्रयत्न करतायत त्या मिळवण्यानंतर सुख होण्याच्या ऐवजी शेवटी दुःखच आपल्या पदरी पडतं आहे, खरं आहे की नाही? शेवटी दुःखच पदरी पडतं आहे। म्हणजे आपण कमवतोय, खूप पैसा कमवतोय, सगळं कमवतोय, पण आपल्याला सुख, शांती, समाधान जे खरं पाहिजे, आपल्याला प्रत्येकाला खरं काय पाहिजे, सुख, शांती आणि समाधान ही खरी आपली रिक्वायरमेंट आहे, पण ते सोडून आपल्याला सगळं काही मिळतं आहे आणि तेच फक्त मिळत नाही। मग ही गोष्ट फक्त विज्ञानाने मिळवता येणार नाही, म्हणून त्याच्यासाठी लागतं ते जीवनविद्येचं ज्ञान। म्हणून आपण जेव्हा म्हणतो की तरुणांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, सद्गुरू म्हणतात उत्कर्ष नाही, सद्गुरू म्हणतात प्रगती व्हायला पाहिजे, प्रत्येक तरुणाची प्रगती व्हायला पाहिजे असा सद्गुरूंचा ध्यास आहे। आता प्रगती म्हणजे काय, सद्गुरूंनी 2 भाग केलेले आहेत, एक म्हणजे उत्कर्ष आणि दुसरं म्हणजे उन्नती। उत्कर्ष म्हणजे मटेरियल डेव्हलपमेंट, मटेरियल प्रोग्रेस, करिअर डेव्हलपमेंट, पैसा मिळवणं, या सगळं मटेरियल डेव्हलपमेंटच्या खाली येते। आणि दुसरं म्हणजे सायको स्पिरिच्युअल प्रोग्रेस। आता स्पिरिच्युअल शब्द आला म्हणून घाबरून जाऊ नका, सायको स्पिरिच्युअल म्हटलंय मी, म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे, तरच हे सर्व प्रॉब्लेम आपण चांगल्या रीतीने हँडल करू शकतो। तुम्ही म्हणा तुम्ही आता या तरुण वयामध्ये आम्हाला अध्यात्म काय शिकवायला लागलेले आहेत, आम्ही अध्यात्म शिकवणार नाही तुम्हाला, पण स्पिरिच्युअल विजडम म्हणतात त्याला, सद्गुरू शब्द वापरला आहे, स्पिरिच्युअल विजडम म्हणजे काय, अध्यात्मामधनं जो विजडम आपल्याला मिळतो, शहाणपण जे मिळतं, ते शहाणपण आपल्या व्यवहारामध्ये वापरायचं आहे आणि आपलं लाईफ सुखी करायचं आहे। म्हणून तुम्हाला मी अध्यात्म शिकवणार नाही आहे, पण अध्यात्मामधनं जे प्रिन्सिपल्स आहेत विजडमची
म्हणजे शहाणपणाची जी तत्त्व आहेत ती तत्त्व तुम्हाला सांगून तुम्हाला व्यवहार कसा करायचा हे तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत. आता सायको शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय, तुमची मानसिक उन्नती पाहिजे. मन जेवढं तुमचं सामर्थ्यवान तेवढं तुम्ही सामर्थ्यवान. लक्षात ठेवा. आपल्याला काय वाटतं, 6 आणि 8 पॅक 6 आणि 8 पॅक मिळवलं म्हणजे आपण सामर्थ्यवान. मुलींना पण आवडतं म्हणून हल्ली सगळे नट उघडे फिरत असतात, कारण ते 6 पॅक आणि 8 पॅक दाखवायचे असतात ना. मुलींना पण ते आवडतं. अरे वा, काय 8 पॅक आहे. 8 पॅकचा उपयोग नसतो, इथे पॅक चांगला पाहिजे. हा जो 9वा पॅक आहे ना तो महत्त्वाचा, पण तो ॲबसेंट असतो आणि इथे 8 पॅक असतात, तर ह्याचा काय उपयोग नाही. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की जिममध्ये जा, जिममध्ये गेलंच पाहिजे. व्यायामासाठी, फिगरसाठी तुम्ही जिममध्ये जा. पण जीवन विद्या मिशन आहे ना, हे मनाचं जिम आहे. लक्षात ठेवा. मनाचं जिम म्हणजे माइंड मॅनेजमेंट. म्हणून मनाचं जिम म्हणजे काय, ह्या जिममध्ये तुम्ही जेव्हा जाल म्हणजे याल, तेव्हा तुम्हाला तुमचं मनाचं सामर्थ्य वाढेल. आणि शारीरिक सामर्थ्याबरोबर मनाचं सामर्थ्य वाढलं, मग हे स्ट्रेस बीस सगळे प्रॉब्लेम तुमच्या पुढे काहीच राहणार नाही. म्हणून मनाचं सामर्थ्य वाढवायचं आणि स्पिरिच्युअल विजडम आपल्या आयुष्यामध्ये कसा वापरायचा. कारण शहाणपण हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा. शहाणपणशिवाय काही नाही. तुम्ही कितीही शिकला, PhD झाला आणि शहाणपण नसेल तर तुम्हाला काहीही उपयोग नाही आयुष्यामध्ये. म्हणून शहाणपणाला सद्गुरूंनी सर्वात महत्त्व जास्त दिलेलं आहे. विजडम हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून यश म्हणतो ना आपण, यश, या यश शब्दामध्ये 2 शब्द आहेत. काय, खरं म्हणजे सुयश घेऊया आपण. सुयश म्हणजे काय, आपण यश यश म्हणतो की नाही, तर सुयश म्हणजे काय, सु म्हणजे सुविचार, य म्हणजे यत्न म्हणजे प्रयत्न, आणि श म्हणजे शहाणपण. म्हणून तुम्हाला जर सुयश मिळवायचं असेल, यश हे नुसतं करिअरमध्ये नसतं, यश सगळ्या बाबतीत, कौटुंबिक यश, मानसिक यश, सगळीकडे तुम्हाला यश मिळवायचं असतं. आणि तिकडे 3 गोष्टी महत्त्वाच्या, म्हणजे विचार, सुविचार म्हणजे सु, य म्हणजे यत्न म्हणजे प्रयत्न, आणि श म्हणजे शहाणपण. म्हणून विचार चांगले पाहिजे, करता आले पाहिजे, प्रयत्न पाहिजे आणि ते योग्य दिशेने पाहिजे प्रयत्न, आणि श म्हणजे शहाणपण पाहिजे. या 3 गोष्टी असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही कधीच मागे वळून पाहणार नाही. आणि तुम्ही मागे वळून पाहू नये अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, जीवन विद्या मिशनच्या कोर्सेसला या, आपल्या आयुष्यातले 2 दिवस द्या, पण आयुष्यामध्ये पुन्हा मागे वळून पाहण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सुयश जर करायचं, सुयश पाहिजे असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि या 3ही गोष्टी मिळण्याचं ठिकाण म्हणजे जीवन विद्या मिशन. म्हणून त्याला मी मनाचं जिम म्हटलेलं आहे. मनाचं जिम. ह्या जिममध्ये येऊन मनाचं सामर्थ्य वाढवूया आपण. वाढवूया ना? व्हेरी गुड. आता काय झालं की जे पाहिजे ना आपल्याला, सुख पाहिजे, शांती पाहिजे, ह्याच्यासाठी आपण सगळं करतो ना. मुलं कशासाठी पाहिजे? सुखासाठी पाहिजे. पैसा कशासाठी पाहिजे? सुखासाठी पाहिजे. सर्व पाहिजे ते सुख, शांती, समाधानासाठी पाहिजे. आणि ते न मिळता बाकी सगळं काय मिळतं आपल्याला. म्हणून आपण शेवटी काय म्हणतो, जीवनाच्या एंडला जेव्हा आपण येतो तेव्हा आपण काय म्हणतो, जीवन जगायचंच राहून गेलं. काय म्हणतो? जीवन जगायचंच राहून गेलं. म्हणजे जगलाच काय मग तू? इतके वर्ष तू जगला, ते जगणं नव्हतं ह्याचा अर्थ. जगायचं राहून गेलं असं त्याला वाटतं. ह्याचा अर्थ कुठेतरी तो चुकत गेला आणि कुठेतरी त्याला जगणं त्याला मिसिंग व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून आपण काय मिळवतो, काय मिळवलं हा प्रश्न अंताला आपल्याला पडतो. आपण वार्धक्याकडे जावतो तेव्हा प्रश्न पडतो म्हातारपणी की अरे, आपण एवढं मागे वळून जेव्हा पाहतो ना आपण, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की शेवटी मी काय मिळवलं. आणि त्याचं उत्तर असतं शून्य. शून्य मिळवलं असतं. म्हणून ही पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून तरुणांसाठी हे मार्गदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे. आता आपण हळूहळू मेन विषयाकडे जाऊया. आता हा जो विषय मी घेतलेला आहे हा खूप मोठा विषय आहे, वर्क लाईफ बॅलन्स. ह्याच्यावर खूप काही काय म्हणतात लोकांनी त्याच्यावर लेक्चर्स दिलेली आहेत.
तर वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय की वर्क म्हणजे करिअर आणि लाईफ म्हणजे फॅमिली लाईफ, सोशल लाईफ आणि सर्व्हिस टू सोसायटी. समजलं? करिअर म्हणजे वर्क आणि लाईफ म्हणजे फॅमिली लाईफ, सोशल लाईफ आणि सर्व्हिस टू सोसायटी. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे लाईफमध्ये. फॅमिली लाईफ जेवढी महत्त्वाची आहे तेवढं सोशल लाईफ पण महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला वी आर सोशल ॲनिमल म्हणतात. आपण काय म्हणतो? सोशल ॲनिमल. आपण कुटुंबामध्ये नुसते एकटे एकटे राहू शकत नाही. आपल्याला फ्रेंड्स लागतात. आपल्याला समाजामध्ये लोकांशी मिसळावंसं वाटतं. समाजामध्ये आपलं एक स्थान निर्माण करावंसं वाटतं आपल्याला. तर या सर्व करण्यासाठी सोशल लाईफला खूप महत्त्व आहे. आणि मग सगळ्यात शेवटी पण सर्वात महत्त्वाचं की आपण जे काही मिळवतो ते समाजाकडनं मिळत असतं हे लक्षात ठेवा. समाजच सगळं आपल्याला देत असतो आणि या समाजाला परत देणं हे पण आपली सर्वात मोठे कर्तव्य असतं. आणि ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण काय समाजाला देतो. कारण मगाशी मी प्रश्न विचारला की आयुष्याच्या शेवटी काय मिळवतो, हा एकच प्रश्न आपण विचारतो. पण तेव्हा असा प्रश्न विचारला की गरज कधी भासणार नाही तर आपण समाजाला जर काही दिलं, भरभरून दिलं, तर काय मिळवलं हा प्रश्न तुम्हाला कधीच पडणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून वर्क लाईफ बॅलन्स हा संपूर्ण मोठा प्रश्न हा संपूर्ण पिढीकडे आहे. मध्ये मी एका मोठ्या कन्सल्टंटचं एक आर्टिकल वाचलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं वर्क लाईफ इज हंबग. काय लिहिलं होतं? मोठा माणूस, हा मानसोपचार वगैरे काय काय शब्द खाली लिहिले होते. त्यांनी लिहिलं होतं की वर्क लाईफ इज अ हंबग. म्हणून मला वाटलं वाचूया काय. त्याची कन्सेप्ट काय होती की शेवटी सक्सेस हाच महत्त्वाचा. यश आणि काय म्हटलं होतं त्यांनी, सक्सेस आणि सुख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून सांगितलं. काय सांगितलं? सक्सेस आणि सुख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून लिहिलं त्यांनी. म्हणून सक्सेसवर कॉन्सन्ट्रेट करा. देर इज नो लाईफ विदाउट करिअर असं याचं म्हणणं आहे. आणि करिअरमध्ये तुम्ही जेवढे सक्सेसफुल होत जाल मग त्याच्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ करिअरसाठी घालता येईल तेवढा तुम्ही घातला पाहिजे. कारण सुख आणि करिअर त्यांनी एकाच नाण्याच्या दोन बाजू सांगितलं. आता त्याचं बेसिसच चुकलं आहे. करिअर आणि सुख एका नाण्याच्या दोन बाजू होऊ शकत नाही. आणि झाल्यास तर दोन्ही दोन बाजूकडे बघता येते, लक्षात ठेवा. एक नाणं जेव्हा आपण पकडतो ना त्याचे दोन अर्थ आहेत. एका नाण्याचे दोन बाजू म्हणजे मी दुसरा अर्थ लावला की सुख ह्या दिशेने बघतंय आणि करिअर ह्या दिशेने बघतंय. ते दोन्ही कधीच मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून सुख ही गोष्ट वेगळीच आहे, ती आपण बोलणारच आहोत. आणि करिअर ही गोष्ट वेगळी आहे. करिअरमधनं सुद्धा सुख निर्माण व्हायला पाहिजे, फॅमिलीमधनं सुद्धा सुख निर्माण व्हायला पाहिजे, सोशल लाईफमधनं सुद्धा सुख निर्माण व्हायला पाहिजे, समाधान निर्माण व्हायला पाहिजे, शांती निर्माण व्हायला पाहिजे. हे खरं तत्त्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून सर्वकडे जीवनामध्ये सर्वांगाने बघणं जीवनाकडे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमधनं आपल्याला सुख मिळालं पाहिजे. आज काय होतं, काम करताना आपण कंटाळतो, घरी आलं तर फॅमिलीबरोबर पटत नाही, असं उपयोग नाही. प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला ते सुख निर्माण करता आलं पाहिजे आणि ते करता येतं. खरं म्हणजे हा जो बॅलन्स मी म्हटलं ना, बॅलन्स हा इम्बॅलन्स झाला आहे, ह्याला कारण ज्ञानाची कमी आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण म्हणतो की सोशल व्हायला पाहिजे. सोशल होण्यासाठी काय वेगळ्या फ्रेंड्सची जायची पण गरज नसते. करिअरमध्ये सुद्धा तुम्ही सोशल होऊ शकता. बघा किती मजा आहे. करिअरमध्ये सुद्धा सोशल होऊ शकता तुम्ही. करिअरमध्ये सुद्धा नातेसंबंध जपू शकता आणि करिअरमध्ये सुद्धा सोसायटीसाठी तुम्ही काहीतरी करू शकता. काहीतरी करू शकता नाही, आपलं दृष्टी अशी पाहिजे की आपण करिअर करताना प्रत्येक वेळा आपण समाजाला देणं लागतोय ही दृष्टी कायम पाहिजे, लक्षात ठेवा. ही दृष्टी कायम पाहिजे. आणि दृष्टी कशी ठेवायची मी तुम्हाला सांगेन. आता बॅलन्स कसा सांभाळायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा बॅलन्स सांभाळायचा आहे आपल्याला.
आता बॅलन्स सांभाळताना काय होतं, आपल्याला हेल्थ पाहिजे, वेल्थ पाहिजे, सक्सेस पाहिजे आणि फॅमिली लाईफ पण पाहिजे, सुख शांती समाधान पण पाहिजे, सगळंच पाहिजे आपल्याला. मग सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की जीवनविद्या आहे ना, जीवनविद्या म्हणजे काय हो, जीवनविद्या हे शास्त्र आहे, सद्गुरू म्हणतात सायन्स आहे. सायन्स का, कारण ते निसर्ग नियमावर अधिष्ठित आहे. कुठल्या तरी बाहेरून कुठली तत्व लोकांच्या माथी मारलेली नाही आहे. संपूर्ण जीवनविद्या जी आहे ना ती निसर्ग नियमावर अधिष्ठित आहे. म्हणजे त्याचं अधिष्ठान, त्याचा बेस हा निसर्ग नियम असल्यामुळे ते धर्मातीत आहे. कुठल्याही धर्मजातीचं तिथे हे नाही, कोणालाही लागू आहे आणि कालातीत आहे, म्हणजे कधी बदलणार नाही, कारण निसर्ग नियम कधीच बदलणार नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जीवनविद्या जे शिकवते ते कुठल्याही काळाला उपयोगी आहे. म्हणजे आज जेवढं उपयोगी आहे तेवढं पुढल्या पिढीला पण उपयोगी आहे आणि तेवढंच मागच्या पिढीला पण उपयोगी होतं. म्हणून हे शास्त्र आहे म्हणतात सद्गुरू. पुन्हा सद्गुरू काय म्हणतात, ही कला आहे. कला काय आहे, कारण ही जीवनविद्या अप्लाय केली पाहिजे. आपण अप्लाय कशी करायची ही कला आहे, ह्याला आर्ट म्हणतात. म्हणून आम्ही म्हणतो की जीवनविद्या ॲप्लिकेशन, आणि आपण जे बोलणार आहे ती अप्लाइडच बोलणार आहोत. म्हणजे अप्लाइड जीवनविद्या म्हणजेच कला शिकणार आहोत. कारण ही कला शिकल्याशिवाय आपण कलावंत होणार नाही आहे. ही कला जेव्हा आपण आत्मसात करू तेव्हा आपण कलावंत होणार आहे. आणि कलावंत झालं की आपण यशवंत होणार आहोत, बुद्धिवंत होणार आहोत, जयवंत होणार आहोत, नंतर भाग्यवंत होणार आहोत, सुखवंत होणार आहोत आणि निवांत होणार आहोत. म्हणजे बघा, निवांत म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ, नो स्ट्रेस, नो स्ट्रेस. सगळीकडे लोक स्ट्रेसचा खूप पाहुलबुवा करतायत. लोक म्हणतात स्ट्रेस मॅनेज करणं कठीण आहे. आम्ही काय म्हणतो, एन्जॉय द स्ट्रेस. स्ट्रेस तुम्हाला एन्जॉय करता आला पाहिजे, म्हणजेच आपल्याला निवांत होता आलं पाहिजे. म्हणजे बघा, एक जर तुम्ही जीवनविद्येची कला आत्मसात केलं तर तुम्हाला काय काय मिळणार, भाग्यवंत म्हणजे भाग्यवान होणार तुम्ही, सुखवंत सुख मिळणार आहे, जयवंत सगळीकडे तुम्हाला सक्सेस, विनर ऑल द टाइम यू आर विनर. नंतर धनवंत पैसा मिळणार आहे, बुद्धिवंत बुद्धी तुम्हाला मिळणार आहे आणि शेवट म्हणजे तुम्ही निवांत होणार आहे, स्ट्रेस फ्री लाईफ होणार आहे. म्हणून ही कला आपल्याला आता शिकायची आहे. ही कला आपण हळूहळू शिकणार आहोत. आता ही जे बॅलन्सिंग ॲक्ट आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. बॅलन्सिंग ॲक्ट म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये बॅलन्स कसा करायचा. तर हा बॅलन्स करताना 4 गोष्टी खूप महत्त्वाचं आहे. 4 गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आपल्याला. 4 गोष्टीचं भान सगळीकडे, फॅमिली लाईफ असू दे, करिअर असू दे किंवा सोशल असू दे, 4 गोष्टीचं बॅलन्स आपल्याला ठेवायचं आहे. बॅलन्स म्हणजे कळलं ना, भान ठेवायला पाहिजे आपल्याला की आपण कुठेही एकीकडे जास्त होता कामा नये. ते म्हणजे वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान, वेळेचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. ते कसं करायचं आपण बघणार आहोत. लोक टाईम मॅनेजमेंटवर खूप बोलतात, पण आपण वेळेचं नियोजन वेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत. म्हणून वेळेचं नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज आपण वेळ नाही म्हणतो, कारण आपण नियोजन करत नाही वेळेचं. आज जर वेळेचं नियोजन केलं तर आपण नक्कीच सगळ्या गोष्टीसाठी वेळ काढू शकतो. आज आमच्याकडे समोर बसलेले आहेत CIO या पोझिशनवर आहेत, काही बिझनेसमन आहेत, काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ह्या लोकांना वेळ मिळतो असं तुम्हाला वाटतं का? पण तरीसुद्धा जीवनविद्या मिशनसारख्या चांगल्या संस्थेचं काम करायला ते पुढे येतात. आजची तरुणाई माझ्यासमोर जी बसलेली आहे आणि न बसलेली आहे, असे बरेच तरुण आहेत की जे आपलं योगदान या जीवनविद्या मिशनसारख्या संस्थेला करत असतात. त्यांना काय वेळ नाही असं आहे, त्यांचं फॅमिली लाईफ पण चांगलं आहे. सगळ्याच दृष्टीने त्यांची मुलं पण जीवनविद्येच्या संस्कार वर्गामध्ये येत आहेत आणि संस्कारित झालेली आहेत. म्हणजे काय की हे सगळं करणं शक्य आहे अशी आमच्याकडे उदाहरणं आहेत. सगळं करणं शक्य अशी आमच्याकडे उदाहरणं हजारो आहेत. त्यामुळे ते अशक्य आहे असं म्हणू नका किंवा हे प्रॅक्टिकल नाही असं म्हणू नका. हे प्रॅक्टिकल आहे आणि उदाहरणासकट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला उदाहरणं देऊन तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. म्हणून वेळेचं भान हे सर्वात महत्त्वाचं. पहिलं गोष्ट नियोजन, त्याचं नियोजन सर्वात महत्त्वाचं. दुसरी काय, प्रत्येक गोष्टीमध्ये
आपलं नातेसंबंध सांभाळले पाहिजे. नातेसंबंध म्हणजे फक्त नवरा बायको नाही किंवा आपली फॅमिली नाही. नातं म्हणजे नातं कोणाशीही जुळवता येतं आपल्याला. म्हणून तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल आणि बॅलन्स राखायचा असेल तर तुम्हाला नातेसंबंध जपता आले पाहिजे सगळीकडे. ऑफिसमध्ये असू दे, घरी असू दे, समाजामध्ये असू दे, नाहीतर एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा तुम्हाला नातेसंबंध जुळवता आले पाहिजे, जोडता आलं पाहिजे लोकांना. आणि जेवढे तुम्ही लोकांना जोडाल तेवढे तुमचा जोड घट्ट होईल. तुम्ही सर्व गोष्टी जोडू शकाल. तुम्ही लोकांना जेवढे जोडाल ना तेवढं तुम्ही सर्व गोष्टीला जोडले जाल, लक्षात ठेवा. आणि जोडायचं म्हणजे काही कठीण नसतं, सोपं असतं. पण आपण जोडायच्या ऐवजी जोडे मारतो. जोडे मारल्यामुळे जोडले जात नाही आपण. म्हणून जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण सद्गुरूंनी स्पिरिच्युअल विजडम आलं पुरत. सद्गुरू सांगतात स्पिरिच्युअलिटी बाजूला ठेवूया, पण त्याचं जे प्रिन्सिपल आहे ते काय प्रिन्सिपल आहे? माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही, माणूस एकटा यशस्वी होऊ शकत नाही, माणूस एकटा जीवन पण जगू शकत नाही, एकटा राहू पण शकत नाही. जीवन सोडून द्या, बाकीच्या गोष्टी. तुम्हाला जर 10 कोटी रुपये दिले आणि एका जंगलात नेऊन सोडलं, नाही राहू शकत तुम्हाला. खायला कोण घालणार? इथून सुरुवात. त्यामुळे तुम्ही एकटे राहू पण शकत नाही. जर एकटे राहू शकत नाही तर तुम्ही एकटे सक्सेसफुल कसे होणार? कुठल्याही कंपनीमध्ये जा, तुम्हाला जर सर्वांचा सहभाग नाही मिळाला, सर्वांचं तुम्हाला जोड नाही मिळाली, सर्वांचं कॉपरेशन जर नाही मिळालं तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही किंवा कधीच यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून यशस्वी माणूस तोच की तो सर्वांची जोडतो. आता हे जोडायचं कसं हे सगळं आपण घेणार आहोत, एक 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 विषय. ते एकदम मी मिक्स करत नाही, फक्त मी तुम्हाला पॉईंट सांगतोय आज. तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सेवावृत्ती. ही सेवावृत्ती आहे ना आपल्यामध्ये आपण बाणवलेली पाहिजे. बाणवली म्हणजे पाहिजे काय? सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे काय? मोठी सेवा पाय दाबायचे नाही कोणाचे पाय दाबायची सेवा मी सांगत नाही. सेवावृत्ती म्हणजे देण्याची वृत्ती, लक्षात ठेवा. सेवावृत्ती म्हणजे देण्याची वृत्ती, ही सर्वात महत्त्वाचं आहे. सर्वकडे आपण काय म्हणतो? समाजाचं आपण देणं लागतो, हे सगळे वाक्य सगळी वापरतात. सद्गुरू काय म्हणतात? नुसतं समाजाचं आपण देणं लागत नाही, निसर्गाचं पण देणं लागतो आपण, हे लक्षात ठेवा. म्हणून आपली देण्याची वृत्ती, दिल्यानेच येतं आहे रे, हे स्पिरिच्युअल प्रिन्सिपल. दिल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही, हे पहिलं तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे. आपल्याला एकच माहिती आहे की कसं मिळवायचं. द्यायचं गरज आहे किंवा दिल्याशिवाय मिळत नाही, हे स्पिरिच्युअल प्रिन्सिपल, हे विजडम, हे शहाणपण जेव्हा तुमच्यामध्ये उतरेल तेव्हा तुम्हाला काय मिळालं हा प्रश्न कधी पडणार नाही. सतत मिळतच राहील, कारण तुम्ही देत राहाल तेवढं मिळत राहील. निसर्ग नियम हा सांगतो, मी सांगत नाही, निसर्ग नियम सांगतो. निसर्ग नियम काय? निसर्गाला नेचर ॲबोर्स व्हॅक्यूम म्हणतात. काय? नेचर ॲबोर्स व्हॅक्यूम म्हणजे व्हॅक्यूम झाला की दुसरी हवा तिकडे येतेच. नेचर आहे ना, निसर्ग व्हॅक्यूम करायला अलाव करत नाही. कुठेही तुम्ही व्हॅक्यूम करायला सुरुवात करा एका साईडनी, पाईप असो ना, पाईप एका साईडनी व्हॅक्यूम करायला प्रयत्न केला, दुसऱ्या साईडनी हवा घुसणारच आतमध्ये. तसं तुम्ही दिल्याने तुमच्यामध्ये व्हॅक्यूम निर्माण होणार नाही, लक्षात ठेवा. निसर्ग तिकडून भरभरून पाठवणार आणि तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. पण साठवलं आणि दिलं नाही तर काय होतं? कुजायला लागेल, कुजायला वास यायला लागेल त्याला. म्हणून साठवून काही उपयोग होत नाही. आपल्याला ते फिरवायलाच पाहिजे, द्यायला पाहिजे, येऊ दे परत, दिलं पाहिजे, येऊ दे परत. असं केलं ना तरच ते फ्रेश राहतं. पाणी फ्लोईंग असेल ना तरच ते खराब होत नाही. पण पाणी जर तुम्ही साठवलं तर तिथे डास सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि पाण्याची वाट लागते. म्हणून साठवणं हे बरोबर नसतं. आणि फ्लोईंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मनीला सुद्धा, मनी हा फ्लो व्हायला पाहिजे, मनी हा फ्लो व्हायला पाहिजे. फ्लोईंग इज इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. म्हणून त्याला काय म्हणतात? मनीला दुसरा शब्द काय? करन्सी. करन्सी म्हणजे काय? करंट कसा फ्लो होतो तसं करन्सी पण फ्लो व्हायला पाहिजे. नुसती साठवून ठेवली ना की त्याचा उपयोग होत नाही. आज तेच झालेलं आहे.
थोड्या लोकांच्या हातामध्ये बिलियन अशी संपत्ती यांच्यामध्ये आहे आणि करोडो लोक, बिलियन्स लोक उपाशी मरत आहेत. हे बरोबर नाही आहे. म्हणून करन्सी फ्लो व्हायला पाहिजे. म्हणून हल्ली नवीन निघालेलं आहे देण्याचं प्रिन्सिपल. आता सुरुवात झालेली आहे. हे सद्गुरूंनी कधीच सांगितलं, पण आता लोकांना ते रिअलायझेशन व्हायला लागलेलं आहे. आज तो क्लब झाला आहे, गिविंग क्लब, शेअरिंग क्लब तयार झाले आहेत अमेरिकेमध्ये. आणि जे मोठमोठे श्रीमंत लोक आहेत ते द्यायला निघालेले आहेत. पण तुम्ही म्हणा श्रीमंत लोक देतात, आपल्याला देता येत नाही. आपल्याला पण देता येतं. आपल्याला काम करताना देता येतं, घरी असताना देता येतं, समाजामध्ये देता येतं, संस्थेमध्ये काम करताना देता येतं. देणं हे आपल्याला सतत देता येतं. पण देणं काय फक्त तुम्हाला नाही, समाजाला नाही, किंवा समाजाचं ऋण नाही, निसर्गाचं ऋण पण तेवढंच आहे आपल्यावर. निसर्गाचं पण आपण देणं लागतो. एकच थोडंसं सांगतो आणि पुढे जातो. आपल्याला निसर्गाबद्दल काय माहिती आहे का? आपण फक्त फळ फुलं बघतो, पण आपण जिवंत आहोत ना, त्या दोन गोष्टीमध्ये जिवंत आहोत. एक हवा येते ना, हवा, ती हवा आपण घेतो म्हणून आपण जिवंत आहोत. आपल्या बाजूला टेम्परेचर मेंटेन आहे म्हणून आपण जिवंत आहोत. हे तुम्हाला कधी लक्षात येतं? माहिती आहे सगळं, पण लक्षात कधीच घेत नाही आपण. आपण हवा सोडतो आणि हवा घेतो. आता हे हवेचं प्रदूषण करण्याचं काम कोण करतं? आपणच करतो. तेव्हा आपल्याला भान नसतं की हीच हवा आपल्याला घ्यायला पाहिजे, हीच हवा आपण परत घेणार आहोत, याचं आपल्याला भान नसतं. म्हणून निसर्गाला काय द्यायचं ते विचार करा. घेण्याचा नुसतं विचार करू नका, कारण जे घेणार ना ते देणार तेच घेणार, हे लक्षात ठेवा. म्हणून निसर्गाचं देणं काय आपण, म्हणून प्रदूषण नाही केलं पाहिजे, पर्यावरणाचा तोल ठेवला पाहिजे. आपण ठेवत नाही. आपल्याला काय फक्त पैसा मिळवायचा आहे आणि मग वाट लागली ती हरकत नाही. अरे त्या निसर्गामुळे तू जिवंत आहेस. दोन गोष्टी साध्या मी सांगितलं. टेम्परेचर वाढलं उद्या, आता टेम्परेचर वाढलेलं आहे सगळीकडे, 45 पर्यंत पोचलेलं आहे. उद्या जर 50 डिग्री झालं, बोंब आहे, लक्षात ठेवा तुमची आणि आमची. आजच किती लोक मेले टेम्परेचरमुळे. त्यामुळे निसर्गाचं देणं, म्हणून आपली जी सेवावृत्ती आहे, सेवावृत्ती म्हणजे काय? देण्याची वृत्ती. देण्याची म्हणजे समाजाला देण्याची वृत्ती आणि निसर्गाला देण्याची वृत्ती. दोन्ही आपली वृत्ती चांगली प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवू शकतो आपण. कसं ते मी नंतर सांगणार आहे. करिअर सांभाळताना सुद्धा आपण कसं देऊ शकतो समाजाला. सोशल वर्क म्हणजे कुठेतरी जाऊन सोशल वर्क केलं, ते तर करायलाच पाहिजे तुम्ही, पण सतत काम करताना, जगताना आपण लोकांना सतत देऊ शकतो. समाजाला आपण परत देऊ कसे शकतो ह्याचा विचार आपण पुढल्याला करणार आहोत. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमसूत्र ह्याने आपण संपूर्ण लोक बांधले गेलेले पाहिजे. प्रेमाला पर्याय नाही. द्वेष, लोभ, मत्सर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रेम हे आपण जर व्यक्त केलं, मग प्रेम कोणावर करायचं? प्रेम म्हटलं की लगेच मुलं, तरुण मुलं खुश. तुम्ही सांगतात ते बरोबर आहे, तेच तर आम्ही करतोय. हल्ली तर 8वी पासून प्रेमाच्या सुरू झाले आहेत. सिरियलमध्ये सुद्धा 8वीची मुलं प्रेम करताना दाखवायला सुरुवात झाली आहे, कारण समाजाचं प्रतिबिंब टी व्हीवर. मग तुम्ही म्हणणार वा दादा चांगलं सांगतायत, प्रेम आम्ही करतोच आहोत. तुमचं प्रेम मी म्हटलं नाही, प्रेम ते करा, पण योग्य वेळी करायचं आहे. म्हणून प्रेम कोणावर? कामावर प्रेम, कुटुंबावर प्रेम, बायकोवर प्रेम, देशावर प्रेम, समाजावर प्रेम आणि निसर्गावर प्रेम, हे आपण केलं पाहिजे. तर ही जी 4 गोष्टीचं तुम्ही जर भान ठेवलं तर तुम्हाला बॅलन्स कसा ठेवता येईल, म्हणजे नुसता निसर्गाचा पण बॅलन्स ठेवता येईल आणि तुमच्या जीवनाचा पण बॅलन्स कसा ठेवता येईल, हे सगळं आपण बघणार आहोत हळूहळू. मी आज फक्त तुम्हाला आपला आवाका सांगितला, केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि सोल्युशन पण आपल्याकडे आहे त्याचं. हे सोल्युशन आम्ही तुमच्यापुढे मांडणार आहोत. म्हणून मला वाटतं आज आता 10 मिनटं राहिलेली आहेत. मी तुमच्या पुढे प्रश्न पण मांडले, आजच्या जीवनाचे तरुणांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याच्या सोल्युशनची थोडीशी चुणूक तुम्हाला दाखवून दिलेली आहे. तर ह्या सोल्युशन मी तुम्हाला सगळ्याचे देणार आहेत. फक्त प्रश्न विचारताना एक भान ठेवा की आपला जो विषय आहे ना त्याच्याबाबतीत प्रश्न विचारा.
नाहीतर मला प्रश्नाचं इथे तिथे गेलं ना तर तुम्हाला धड उत्तर मिळू शकणार नाही, कारण मी 2 मिनिटामध्ये उत्तर देऊ शकणार नाही. आता वेळेचं नियोजन म्हटल्यानंतर मी त्याच्यावर एक सेशन घेणार आहे. मग तेव्हा तुम्ही वेळेचे प्रश्न मला विचारू शकता. प्रेमाचं मी जेव्हा घेणार तेव्हा प्रेमाचे प्रश्न मला विचारू शकता. प्रेम कसं करायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. सगळं आपण शिकूया. हां, तर तेव्हा तुम्ही प्रश्न विचारताना थोडंसं मला काय म्हणतात त्याला, सब्जेक्टला धरून प्रश्न विचारा, जेणेकरून मला तुम्हाला उत्तर देणं सोपं पडेल. आता इथे एकाने प्रश्न विचारला आहे, हाऊ टू सेट गोल्स फॉर करिअर डेव्हलपमेंट. आता करिअर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हा विषय मी पुढल्याला घेणार आहे, करिअर डेव्हलपमेंट, आणि त्याचा पहिला टॉपिक असणार तो गोल्स, कारण गोल्सशिवाय आपलं करिअर होऊ शकत नाही. म्हणून हा विषय मी पुढल्याला घेतला चालेल, कारण तो एक मोठा विषयच आहे. एका मिनिटात मी सांगू शकत नाही, कारण करिअर हा जेव्हा करिअर वर्क लाईफ मी जे घेणार आहे म्हणजे करिअर कारण सगळ्या तरुणांना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते करिअर. त्या करिअरवर आपण आता पुढल्या वेळेला सुरू करणार आहोत. तेव्हा मी गोल्स हा माझा पहिला टॉपिक पुढल्या वेळेला असणार. हाऊ टू मॅनेज पीपल ॲट वर्क हू गो अगेन्स्ट एथिक्स अँड ग्रो. मी सांगितलं नाही, प्रश्न सुंदर आहेत. मी त्या विषय मांडलेलाच आहे की करिअरमध्ये पॉलिटिक्स हा एक मोठा प्रश्न आहे. पॉलिटिक्स, आणि ह्या पॉलिटिक्समुळे काय होतं माहिती आहे, एकमेकांना पाय खेचतो आपण. सगळेजण एकमेकांचे पाय खेचतात, त्यामुळे पॉलिटिक्स होतं. आणि पॉलिटिक्समुळे काय, कोणच पुढे जात नाही. तुम्ही विचार करा की जर प्रत्येकजण पुढे जायला बघतोय आणि प्रत्येकाचे जर पाय खेचतायत. तुम्हाला एक गंमत सांगतो, आमच्या बाल संस्कार केंद्रामध्ये जो खेळ खेळतात त्यातली तुम्हाला एक खेळ सांगतो. आम्ही काय करतो, सगळ्या मुलांना बॉल हे फुगा देतो आणि तो फुगा मागे बांधतो आणि लोकांना काय सांगतो की आपला फुगा फोडायला द्यायचा नाही. काय सांगितलं आम्ही, आपला फुगा फोडायला द्यायचं नाही. आता झालं, मुलं आहेत ना, आणि त्याला हातामध्ये आम्ही एक देतो, काहीतरी टोचायला काहीतरी देतो, आणि आम्ही सांगतो काय, बघा प्रश्न काय आमचा, आपला फुगा फोडायला द्यायचा नाही, त्याचं संरक्षण करायचं. झालं, मुलं हातात ती हे घेतात, दुसऱ्यांचे फोडायला प्रयत्न करतात. प्रत्येकजण एकमेकांचा फोडायला बघतो, सगळ्यांची फुटतात, कारण प्रत्येकजण दुसऱ्याचा फोडायला बघतोच ना. मग आम्ही त्यांना सांगतो, आम्ही तुम्हाला काय सांगितलं, आपला फुगा फोडायला देऊ नका, दुसऱ्यांचा फुगा सांगितलं का फोडायला. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. म्हटलं सर्वांनी जर एकमेकांचे फोडले नाही तर प्रत्येकाचे फुगे राहतील ना. पण हे आपल्याला सांगतं, आपण काय समजून घेतलं, फुगा फोडायला द्यायचा नाही म्हटलं दुसऱ्यांचे फुगा फोडायचे. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण तेच खेळतोय, दुसऱ्यांचे पाय खेचतोय. पण तुम्ही दुसऱ्यांचे पाय खेचता तेव्हा आपला पाय कोणतरी खेचतोय हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे आपण आयदर खाली जातो नाही तर तिकडेच राहतो. त्यामुळे हा विषय छान आहे, हाऊ टू मॅनेज पीपल ॲट वर्क. करिअरमध्ये हा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम. तुम्ही जोपर्यंत लोकांना जवळ घेऊ शकत नाही, आणि मी तुम्हाला ते उदाहरणासकट सांगणार आहे. आमच्याकडे सुभाष केळकर म्हणून एक CIO आहे, CIO लेवलला आहे. त्याच्या उदाहरणावरनं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की हे आपण लोकांना जवळ कसं घ्यायचं. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर वरती जायचं असेल, आता मी थोडक्यात उत्तर देतो म्हणून सांगतो, तुम्हाला लोकांना डेव्हलप केलं पाहिजे. जोपर्यंत तुमची जागा घ्यायला दुसरा माणूस तयार नाही तोपर्यंत तुम्हाला वरती घेऊन कोणी जाणार नाही. लोक काय म्हणणार, हा या जागेला उपयुक्त आहे, हा जर गेला तर कोण काम करणार, म्हणून तुला तिकडेच ठेवणार. लक्षात ठेवा. म्हणून आपण डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. माणसं जेवढी आपण डेव्हलप करू ना तेवढं तुम्ही वरती जाता, कारण मग तुम्हाला वरची पोझिशन वाट बघते तुमच्यासाठी. म्हणून हे सगळा विषय मी पुढल्याला घेणार आहे. तरी मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डिटेलमध्ये पुढल्या वेळेला देईन. चालेल. आता 5 मिनटं राहिलेली आहेत. आपण गोल सेट करताना ना, गोल सेट करायचे आपल्याला करिअरमध्ये. करिअरचं घेऊ आता सध्या की वेळेचं बोलू. वेळेचं बोलतो मला. आपण वेळेचं नियोजन जे करणार आहोत, वेळेचं नियोजन करताना आपल्या प्रायोरिटीज फिक्स केल्या पाहिजे. गोल्स म्हणजे काय मला सांगा. प्रायोरिटीज ना. आपला गोल निरनिराळ्या प्रकारचे गोल असतात. एक वायडर गोल, एक स्मॉल गोल, लहान गोल असं असतं. म्हणून सद्गुरूंचं मिशन काय, राष्ट्र महासत्ता व्हायला पाहिजे.
मग राष्ट्र महासत्वाला काय केलं पाहिजे, लहान गोल, तरुणांना पुढे आणलं पाहिजे. तर असे आपले गोल्स आहेत ना, निरनिराळ्या लेवलला आपल्याला फिक्स करायला पाहिजे, निरनिराळ्या लेवलला फिक्स केलं पाहिजे आपल्याला. म्हणून सद्गुरूंनी नेहमी आहे ना तुम्हाला व्यापक व्हायला सांगितलं, व्यापक. आपण जेव्हा कंपनीमध्ये काम करतोय ना, तेव्हा आपलं गोल पहिला व्यापक पाहिजे, की मी ह्या कंपनीला मोठं करीन, मी मोठा होईल, हा गोल नंतरचा. पहिला मोठा गोल काय पाहिजे, राष्ट्र प्रगती हा पहिला गोल असतो. त्याच्यानंतर दुसरा गोल काय, मी ज्या कंपनीत काम करतो आहे त्या कंपनीला मी मोठं करीन, त्या कंपनीचं प्रॉडक्ट कसं चांगलं होईल इथे मी बघीन, हा माझा गोल पाहिजे. आणि मग नंतर आपला पर्सनल गोल्स. ते सगळे गोल्स आहेत ना एकमेकांना लिंक आहेत, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणाल की मी फक्त मला काय मिळालं पाहिजे, बाकीचे गेले खड्ड्यात, तुम्ही खड्ड्यात जाणार, लक्षात ठेवा. आता मी ज्या कंपनीत काम करत होतो ते प्रोजेक्ट कंपनी होती, प्रोजेक्ट कंपनी. त्याच्यामध्ये जे प्रोजेक्ट मॅनेजर्स असतात त्यांच्या हाताखाली एक एक प्रोजेक्ट असतो करायचा. तो प्रोजेक्ट करताना तो काय करतो की मला ही माणसं पाहिजे काम करायला, दुसरा प्रोजेक्ट मॅनेजर दुसरी माणसं घेत असतो. अशा रीतीने प्रत्येक माणसांची डिव्हिजन झालेली असते, की ही माणसं ह्या प्रोजेक्टला काम करणार, ही माणसं ह्या प्रोजेक्टला काम करणार. आता कधी कधी प्रोजेक्ट करताना काय होतं, इनपुट येत नाहीत किंवा प्रोजेक्ट थोडासा थांबलेला असतो, काम थोडंसं कमी झालेलं असतं. अशा वेळेला प्रोजेक्ट मॅनेजर आपली माणसं सोडायला तयार नसतो. कारण तो काय विचार करतो, आता मी सोडली नंतर नाही मिळाली तर प्रॉब्लेम होऊन बसेल, म्हणून तो सोडायला तयार नसतो. आता प्रत्येक प्रोजेक्ट मॅनेजर असंच करतो. त्यामुळे शेवटी काय होतं आहे, कंपनीची प्रॉडक्टिव्हिटी खाली जाते. कारण रिसोर्स युटिलायझेशन हा एक मोठा प्रश्न असतो. आणि रिसोर्स युटिलायझेशन कधी होईल, सर्व प्रोजेक्ट मॅनेजरने एकमेकांना जर मदत केली आणि जर रिसोर्सेसची डिव्हिजन जर नीट केली तर रिसोर्स अवेलेबिलिटी होते आणि रिसोर्सचं युटिलायझेशन खूप छान होतं. पण मी जेव्हा त्यांना समजावून सांगायला जातो त्या प्रोजेक्ट मॅनेजरना, तर ते काय म्हणतात, बाकीच्या प्रोजेक्टचं मला पडलेलं नाही आहे, आय एम वरीड अबाउट माय प्रोजेक्ट. मी म्हटलं असं का, नाही मला पुढे जायचं आहे ना, उद्या माझं जेव्हा परफॉर्मन्स ॲप्रेझल होईल तेव्हा माझा जर प्रोजेक्ट मागे पडला तर मला परफॉर्मन्स मिळणार नाही आणि मला शिवाय मिळणार, तेव्हा मी बाकीच्या प्रोजेक्टचं बघणार नाही. आता अशाने काय होतं, प्रत्येकजण असं म्हणायला लागला तर कंपनीची वाट लक्षात ठेवायची, कंपनीची वाट लागते. म्हणून एक लक्षात ठेवायचं, म्हणून एकमेकांशी संबंध ठेवून आपला गोल काय पाहिजे, कंपनी हा गोल पाहिजे. इथे यांचा गोल काय झाला, माझा प्रोजेक्ट, फक्त माझा प्रोजेक्ट, माझं प्रमोशन, मी कसा मोठा होईन हा विचार केल्यामुळे काय झालं, कोणीच मोठे होत नाही आणि शेवटी कंपनी रसातळाला जाते. कारण तुमचं रिसोर्स युटिलायझेशन जर बरोबर नसेल, प्रॉडक्टिव्हिटी जर बरोबर नसेल तर कंपन्यामध्ये आज कंपनी टिकू शकत नाही. आज कॉम्पिटिशन एवढी आहे, आज कॉम्पिटिशन खूप आहे, ग्लोबल कॉम्पिटिशन आहे, ग्लोबल कॉम्पिटिशन. आणि या ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर रिसोर्स युटिलायझेशन इज अ मेन प्रॉब्लेम असतो. पण आपल्याकडे काय, सगळेजण एकमेकांची भांडतात, पॉलिटिक्स खूप चाललेलं असतं. म्हणून त्यांनी लिहिलं की मॅनेजिंग पीपल ॲट वर्क इज अ स्किल. म्हणून आम्ही आता कॉर्पोरेटला शिकवायला चाललेलो आहोत. आम्ही आज कॉर्पोरेटमध्ये कोर्सेस घ्यायला लागलेलो आहोत. त्यांची वृत्ती, कॉर्पोरेट जे मेन असतात लीडर्स, त्यांची वृत्ती जर बदलली तर आपल्याला खूप काही कंपनी पुढे जाऊ शकते आणि देश पुढे जाऊ शकेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही जी गोल्स असतात ना, हे गोल्स निरनिराळ्या लेवलला असतात, निरनिराळ्या लेवलला फिक्स करायचं. एक व्यापक गोल, तो गोल पण आपल्या नजरेसमोर नेहमीच पाहिजे की राष्ट्र माझं कसं प्रगतीला जाईल, हा गोल नेहमी पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी गोल काय पाहिजे, मला ज्ञान कसं मिळेल. अभ्यास करताना मार्क मिळवणं हा एक मधला गोल झाला, मला 95% मार्क मिळवायचे हा एक गोल झाला. पण ह्या गोलापेक्षाही मोठं गोल काय आहे, मला ज्ञान कसं संपादन करता येईल आणि मी ज्ञानी कसा होईन हा पहिला गोल. मार्क्स मिळवणं हा सेकंडरी गोल आणि ॲडमिशन मिळवणं हा थर्ड गोल असतो. ज्ञान मिळवण्याचा गोल जर तुम्ही केला की मार्क्स आपोआप, ॲडमिशन आपोआप, सक्सेस आपोआप. म्हणून व्यापक गोल ठेवायचे आपल्याला. तो व्यापक गोल म्हणजे नुसतं असं म्हणत बसायचं देश मोठा होईल, देश मोठा होईल. त्याच्या खाली लहान लहान गोल आपल्याला ठरवायला लागेल. जर देश मोठा करायचा असेल
तर कंपनीला काय केलं पाहिजे, कंपनी मोठी व्हायला पाहिजे तर मी काय केलं पाहिजे, माझ्या डिपार्टमेंटनी काय केलं पाहिजे, मी स्वतः काय केलं पाहिजे, हे असे गोल डिफरंट लेवलला आपण सेट करणार आहोत. म्हणजे नॅशनल गोल, कंपनी गोल, पर्सनल गोल असे आपण डेव्हलप केले पाहिजे. आणि हे गोल आपण जेव्हा व्यापक ठेवतो तेव्हा आपल्याला इझिली ते गोल अचीव करता येतात. म्हणून मी थोडंसं उत्तर दिलं त्याला की कॅन यू प्लीज प्रोव्हाइड सम टिप्स अबाउट हाऊ टू सेट गोल्स फॉर करिअर डेव्हलपमेंट. तर हे गोल्सबद्दल मी नंतर आणखीन मोठ्या प्रमाणात बोलणार आहे. थोडक्यात उत्तर मी दिलेलं आहे. आणि हाऊ टू मॅनेज पीपल ॲट वर्क. मला वाटतं आता टाईम झालेला आहे तरीसुद्धा नेक्स्ट वेबिनार हा 26 जुलैला बरोबर 11 वाजता सुरू होईल. आता हे वेळेचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना पटलं पाहिजे, कारण एका वेळी जर 5-10 हजार लोक बघणार असतील तर टाईम इज अ एसेन्स. लक्षात ठेवा. तुम्ही 10 ते 11 किंवा आता 11ला आपण ठेवणार आहोत, तर 11 ते 12 हा टाईम तुम्ही अगोदरपासून प्लॅन करा. तुम्हाला आयुष्यामध्ये जर काही कमवायचं असेल आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर हा टाईम विसरू नका. हा टाईम तुम्हाला टाईमलेस तुम्हाला अचिव्हमेंट देईल. आणि नवीन युवकांना घेऊन या. तुम्हाला जर हे आवडलं असेल, आज आपलं इंट्रोडक्शन फक्त मी केलं आहे, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हे सगळं सांगा, ऐकायला लावा, जेणेकरून जीवनविद्या जास्तीत जास्त तरुणापर्यंत पोचेल आणि हा तरुण देश आपल्या देशाला महासत्ता करेल एवढं नक्की. एकाने प्रश्न विचारला आहे, करिअर अँड हॅपीनेस इज नॉट ऑन द सेम साईड ऑफ द कॉईन, हाऊ. तर ते आपण डिस्कस नंतर करू, आता वेळ नाही आहे. आता बरोबर 11 वाजलेले आहेत, तर आपण आता थांबवणार आहोत आणि पुढल्या वेळेला आपण पुन्हा भेटू पुढल्या विषयासाठी. थँक्यू. नमस्कार.